लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणारच नाहीयेत। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांचा निर्णय लांबणीवर पडलेला आहे। 1500 रुपयांवरच आता लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागणार आहे। एप्रिल, मे आणि जून या महिन्यात 1500 रुपयेच मिळणार आहेत। आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे, त्यांना 2100 रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनात देण्याच्या घोषणेपासून सरकारनं घुमजाव केला आहे। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांवर सरकारचं घुमजाव। अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपयांचा निर्णय नाहीच। 1500 रुपयांवरच लाडक्या बहिणींना मानावं लागणार समाधान। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरली। राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जातील असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं। मागील अधिवेशनात तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपयांसंदर्भातली घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती। मात्र आता यावरून सरकारने घुमजाव केलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केली नाही, तो जाहीरनामा 5 वर्षांसाठी असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलंय। अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल। फेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते। आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत। जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीने त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल। तर महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं खोटी होती ते हळूहळू स्पष्ट होत असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। या राज्य सरकारने दिलेला वचननामा हे मुंगेरीलाल के हसीन सपने होते। राज्यातील जनतेला पानं पुसण्याची कामं होती, त्यामुळे आता एक जे खोटं बोलले ते आता उघड होणार आहे। तर सरकारच्या या घुमजावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हे सरकारवर टीका केली आहे। त्यांनी तर प्रिंट केलेलं आहे की आम्ही 2100 रुपये करू, नाहीतर आम्ही 2500 पर्यंत घेऊन जाऊ आणि आज कदाचित मंत्री असतील इतरही नेते म्हणतात असं आम्ही कधी बोललो। त्याच्याबरोबर त्यांनी 50 लाख लाडक्या बहिणींची नावं कमी करायचं टार्गेट घेतलेलं आहे। 2100 रुपयांवरून सरकारने घुमजाव केल्यानं लाडक्या बहिणींचा हिरमोड होणार आहे। एकीकडे निकष लावत सरकारने या योजनेला कात्री लावली आहे, त्यात 2100 रुपयांची घोषणा ही अधिवेशनात धूसर झाली। त्यामुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यात लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरच समाधान मानावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।